नुकतेच नांदगाव येथे झालेल्या शिवसेनेच्या संवाद कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन नाराजगी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत महेंद्र दळवी यांचे काम न केल्यास आमच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक बूथचा त्यांनी आढावा घ्यावा. कुठे ते कमी पडलेत, आम्ही कुठे कमी पडलो, म्हणजे आमच्याकडून लक्ष येईल ना. आता आमच्या दृष्टीने आम्ही नक्की सांगतो आम्ही खूप काम केलेलं आहे आणि बरोबरीने मतं दिलेली आहेत. उसरूमध्ये 304 मतं तटकरे साहेबांना होती. आता सो यांना 304 मतच आहेत. म्हणजे काम बरोबर झालं ना. लोकसभा असं तरी सुद्धा 304 दोन्ही वेळे पडलेले. आम्ही कुठे काम केलं नाही का असं असताना सुद्धा आमच्या नेत्यानं बदनाम केलं तरी बरोबर नाही. किती ज्यांना किती आम्ही कुठे कमी पडतो की कुठे तुम्ही कमी पडताय हे समोर आणलं तर बरं होईल. आमदार साहेबांच्या सख्खा भाचा ह्या मुरुडमध्ये आमच्याबरोबर होते. मग माझ्याबरोबर हसमुख शेठ होते, अजित कासार होते, फैरोजभाई होते. आम्ही ग्रामीण भाग फिरत होतो आणि अगदी शेवट निवडणूक संपेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथं होते. मी आमदार साहेबांना त्यांच्या दूरध्वनीवरून फोन आला होता संजयच्या. त्यावेळेला आमदार साहेबांना सांगितलं का तुम्ही बूथ न्याय एकदा आमच्याबरोबर बसा, अनिकेत भाईना घ्या सोबत. आमची वाचण्याची तयारी आहे. कुठल्या बूथवर किती कमी मतं झाली जास्त झाली ते तुम्हाला कळेल. आणि ही निवडणूक लोकसभेपेक्षा वेगळी होती. लोकसभेला आनंद गीते एकच होते. इथं 3 उमेदवार यंत्रणेसह सगळं राजकारण करत होते, निवडणूक लढवत होते. त्यामुळे मताधिक्यही कमी झालं नाही. तसं पाहिलं तर मताधिक्य पण कमी झालं नाही. मग असं असताना हा उगाचच खापर आमच्यावर फोडलं जातंय. तर ह्याचं त्यांनी विश्लेषण करावं. आमच्या नेते मंडळीला सोबत घेऊन मी मुरुड तालुक्यापुरता बोलतोय की तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र घ्यावं, आमच्या नेते मंडळीला सोबत घ्यावं, त्यांनी स्वतः सोबत बसावं आणि बूथ न्याय आमच्याबरोबर चर्चा करावी अशी मागणी करतो. प्रथम पाहता ज्यावेळेला विधानसभा निवडणुकीला आमदार साहेब उभे होते त्यावेळेला त्यांचे हात दगडाखाली होते. त्यावेळेला आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेबांचे कार्यकर्ते असतील, त्या सर्वांची गरज त्यांना होती. परंतु आता आमदार साहेब निवडून आलेले आहेत. आता त्यांना राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलं की रंग बदलणारा सरडा किंवा काही, तर आता सरडा कोण आणि रंग कोण बदलतो हे त्याचं त्यांनी ठरवावं. आणि दुसरी बाब, राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचं काम केलेलं आहे निवडणुकीच्या काळामध्ये. आता राहिला प्रश्न त्यांच्या आमदारांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा. आता तो प्रश्न राहता आम्ही राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं की नाही याची कल्पना आमदार साहेबांनाही आहे आणि जनतेलाही आहे. त्यामुळे आमदार साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा निष्ठेचा कलंक पुसण्यासाठी ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कुरघोडी करतात. आणि राहिला प्रश्न आगामी निवडणुकीचा, तर आता महायुतीचे बडबडणाऱ्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त जे महायुतीची बाकीचे इतर पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही निवडणुका लढण्यासाठी सक्षम आहेत. आणि तसंच आदरणीय तटकरे साहेबांचा जो आदेश असेल निवडणुकीच्या काळामध्ये की निवडणुका कोणाच्या बरोबर लढायच्या किंवा काय, त्या निर्णयावर आम्ही सहमत असू आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू. हे बोलणं चुकीचं का? ज्या वेळेला शिवसेनेनी साहेबांच्या वेळेला सुद्धा चांगलं काम केलं, खरं त्याचप्रमाणे आम्ही केलं आहे. आणि अशा वेळी आपण म्हणणं की बाबा काम नाही केलं किंवा मतं कमी मिळाली, पहिली गोष्ट आहे त्यावेळेला आमच्या प्रत्येक मिटिंगमध्ये तटकरे साहेब असतील, आदित्य असतील किंवा अनिकेत भाई असतील, त्यांनी आम्हाला अक्षरशः केलं होतं की साहेबांपेक्षा एक मत पण नाही कमी पडलं पाहिजे, उलट जास्त मतं महेंद्र दळवींना मिळायला पाहिजेत. आणि खरोखर तसं झालेलं तरी सुद्धा हा आरोप करणं चुकीचं आहे. आणि पहिली गोष्ट बघायला गेलं तर त्यावेळेला सुद्धा जे इथले पदाधिकारी असतील किंवा पुढे रायगड किंवा अलिबाग मतदारसंघाचे की सर्व ठिकाणी होतं की राष्ट्रवादीच्या यांना जवळ घेतलं नाही किंवा बीजेपीवाल्यांना जवळ घेतलं नाही. काय होतं काय त्याला माहिती नाही, का आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि त्यानंतर विश्वास न हे आरोप करणं चुकीचं आहे. आणि ज्यावेळेला इलेक्शन झालं निवडून आल्यानंतर काही आरोप झाले नाही, पण जेव्हा पालकमंत्र्यांचा प्रश्न आला त्यावेळेला सगळीकडनं आरोप व्हायला लागले, हे चुकीचं आहे. मूळ विषय असा आहे की तुम्ही इतर पेपरनं वाचता आपले इथे विद्यमान आमदार दळवी साहेब जे वक्तव्य करतायत त्यांचे पेपरला येतं. आता ते आपण बघतो की आम्ही युती करणार नाही, पुढे कुठल्याही पक्षाची युती होणार नाही. परत मध्यंतरी काळात साहेबांच्याबद्दल बरंचसं
म्हणजे न पटणारं वक्तव्य त्यांनी केलं. मी आता ते एकदम खोलास फिरून शब्द वापरत नाही शॉर्टमध्ये, पण त्यांना त्यांच्या आमदारकीला हे सोबत नाही की त्यांनी बोलावं, टीका जरूर करावी, दुसरे असतात, पण कुठलाही बोलताना संयम पाळला पाहिजे. आणि आमच्याकडून साहेबांकडून तसं कधीच होत नाही. तुम्ही आपल्या सर्वांना माहिती असेल, किती झालं तरी साहेब त्यांच्या पद्धतीने नेहमीच त्यांना उत्तर देत असतात. तर त्या संदर्भातच आम्हाला काही गोष्टी बोलायच्या आहेत, त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत. आपल्या साहेब जेव्हा उभे होते त्या पूर्ण यंत्रणा ही महेंद्र दळवींच्याच हातात होती, आपल्या अलिबाग मतदारसंघाची, बरोबर. आणि आता नंतर सुद्धा आमच्या त्यांच्याकडेच होती, पण आम्हाला त्यांनी किती विचारलं, कुठल्याही याच्यात विश्वासात घेतलं नाही. आम्हाला कुठलाही प्रश्न असेल, आम्ही फक्त आमच्या पद्धतीने अनिकेत भाईंनी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने काम केलं, तरी काम केलं. तर समजून जा कुठली यंत्रणा आमच्या हातात नव्हती, तरी पण आम्ही आमचं मत प्रामाणिकपणे दिलं. आमची राष्ट्रवादीची पूर्ण मत की महेंद्र दळवींना देण्यात आली. आणि तटकरे साहेबांना राजपुरीमध्ये 51 मते पडली होती, 51. आणि आता विधानसभामध्ये आमदार साहेबांना 460 किंवा 461 मतं पडली. आणि तरी पण जर असं बोलत असेल की राष्ट्रवादीच्या लोकांनी कामं नाही केलं, आणि त्यावेळी आम्ही पण म्हणतात असं की आम्हाला किती विचारलं ते लोकांनी, त्याची पण थोडीशी खात्री करायला पाहिजे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहेबांनी सर्व यंत्रणा आमदार शेठ साहेबांकडे दिल्या कारणाने काय आलं, स्थानिक पातळीवर त्या प्रचारात स्थानिक कार्यकर्त्यांनी लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती हा वन साईड अशा बांधण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादीला बायपास करून. पण आम्ही साहेबांचं इलेक्शन होता, त्यामुळे आम्ही त्यात तेवढा हस्तक्षेप केला नाही. त्याची परिणती अशी झाली की विधानसभेच्या इलेक्शनला लोकांच्या अपेक्षा वाढल्या, आणि ह्या सगळ्यातून स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष तो विषय हँडल करता येत नव्हता. त्याचा फटका बसला नाही, पण त्याच्या मागे काही एक्सपेन्सेस झाले, आता ते स्पष्ट बोलता येत नाही, आणि ते एक्सपेन्सेस त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे झालेले आहेत. त्याच्यामुळे ही सर्व चिडचिड झालेली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे.